नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं मिश्र डाळ तांदूळ ढोकळ्याचं प्रेमिक्स बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 किलो ही हरभरा डाळ घेतलेली आहे. ती छान उन्हात अशी वाळवून घ्यायची आहे. तर मी इथं ही वजनी 1 किलो डाळ घेतलेली आहे आणि वाटीने जर म्हणाल तर ही 4 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर आता ह्याच वाटीने मी मोजून घेतलेलं आहे. तर ही 4 वाट्या डाळ आहे. तर त्याच्यातच आपण आता अर्धा किलो तांदूळ घेणार आहोत. तांदूळ छान स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ असे मी निवडून घेतलेले आहेत. मी तर रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही दुकानावरचा जो जाड असतो ना तो तांदूळ घ्यायचा आहे. आणि मी इथं 150 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 150 ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे गिरणीवरून आपला जसा बारीक रवा असतो ना त्याचप्रमाणे हे दळून आणायचं आहे. अगदी बारीकीने दळायचं आहे. तर हे तुम्ही इथं बघू शकता. मी आता हे पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे. छान असं रवाळ दळलेलं आहे आणि ते आता छान मोठ्या अशा भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला तर आता आपण इथं ढोकळा प्रीमिक्ससाठी काही आता साहित्य घेतलेलं आहे. 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 80 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, 60 ग्रॅम खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि 60 ग्रॅम लिंबू सत्व घेतलेलं आहे. याला सायट्रिक ॲसिड असेही म्हणतात. हे कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होऊन जातं. तर आता आपण मीठ आणि जो खाण्याचा सोडा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. आता इथे छान असं कोरडं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात साखर आणि लिंबू पावडर हे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. दोघंही मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं मिक्सरला हे बारीक करून घेतलेले आहे. साखर आणि लिंबू सत्व छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर आता हे छान इथं बारीक झालेलं आहे. आता आपण जे प्रीमिक्स दळून आणले आहे त्याच्यात ते छान हाताने छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करायचं आहे. हे हाताने काय असं मिक्स होणार नाही आहे. त्यासाठी आता आपण इथं या पिठाला चाळून घेणार आहोत. तर याच्याने काय होईल, आपलं जे मीठ साखर सोडा जे आपण लिंबू सत्व घातलेलं आहे त्या या पिठात चांगलं एकजीव होईल. तर मी आता इथं अशी एक चाळण घेतलेली आहे. ते चाळणीने थोडं थोडं करून छान असं चाळून घ्यायचं आहे. 1 ते 2 वेळा हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकजीव होतं. आणि जेव्हा ढोकळा बनतो तेव्हा छान असा एकसारखा तो सर्व बाजूने छान असा फुगून येतो आणि मग छान आपला जे आपण हे जिन्नस घातलेले ते छान मिक्स होता. आंबट गोड छान असा आपला ढोकळा मस्त असा बनतो. तर मी इथं हे आता सर्व प्रीमिक्स हे असं चाळणीने गाळून घेणार आहे थोडं थोडं करून. तर हे छान असं चाळणीने चाळून घ्यायचं. बघा अशी जे काही आपलं रवाळ दळलेलं आहे त्याच्यामुळे बघा आपली डाळ किंवा काही जे बारीक सारीक कण आहेत ते सर्व निघून गेलेले आहेत आणि एकसारखं आपलं पीठ हे मिक्स झालेलं आहे. हाताने आपण किती मिक्स केलं पण ते छान असं मिक्स होणार नाही. त्याच्यामुळे चाळून घेतलं तर छान हे असं बेस्ट असं ऑप्शन आहे. आता जे आपण राहिलेलं मीठ आणि खाण्याचा सोडा बाजूला काढलेला होता तोही छान याच्यात आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकदा पुन्हा हे चाळून घ्यायचं आहे. दोनदा हे चाळून घ्यायचं आहे. अजिबात इथं कंटाळा करायचा नाही चाळण्याचा. आता इथं आपला ढोकळा प्रीमिक्स तयार झालेला आहे. आता त्याच्यापासून ढोकळा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते. मी इथं एक असं ताट घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. ढोकळा बनवण्याच्या अगोदरच ही तयारी सर्व करून ठेवायची आहे. आता मी इथं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी असं अयोग्य असं अचूक असं हे प्रमाण आहे. तर याच्यात आता थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा घशात अजिबात अडकत नाही. अगदी मऊ असा होतो. मऊ लुसलुशीत हा ढोकळा बनतो. तर त्याच्यासाठी मी तर 2 पळी तेल घातलेलं आहे. आता त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि छान असं हे बॅटर हाताने ज्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. अगदी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. अगदी जास्तही फेटायचं नाही आहे. नाहीतर आपण जो सोडा घातलेला असतो आणि ज्याच्यात जी आपली हवा भरलेली असते ती निघून जाते आणि मग ढोकळा हा चप्पट होतो. आता इथं पटपट असा हात चालवायचा आहे आणि छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1 वाटी पाणी पूर्ण लागतं. सरसरीत असं बॅटर करायचं आहे आणि लगेच आपल्या
तेल लावलेल्या ताटामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. इथं अजिबात म्हणजे न थांबता ही प्रोसेस करून घ्यायची आहे. अगदी पटपट ही प्रोसेस करायची आहे. कढईमध्ये लगेच पाणी मी तापायला ठेवलेलं आहे बाजूला. पाणी उकळतं असायला पाहिजे. ढोकळा बनवताना पाणी अगदी गरम असायला हवं. ढोकळा ठेवतात जर त्याला वाफ भेटली तर ढोकळा अगदी छान मस्त असा फुलून येतो. तर ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे परफेक्ट असा आपला ढोकळा बनतो. मी छान आहे बॅटर असं बघू शकता, हाताने छान असं मिक्स करते, पाणी टाकते आणि छान असं सरसरीत असं बॅटर करायचं आहे. 1 वाटी पाणी आपलं पूर्ण इथं लागूनच जाणार आहे. तुम्ही बघू शकता भज्यांपेक्षा थोडं हे पातळ असं हे बॅटर ठेवायचं आहे. आता लगेच तेल लावलेल्या ताटात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि लगेच पटकन आपण जे कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात हे बॅटर लगेच हे ताट कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर याला थोडंसं असं टॅप करायचं आहे आणि लगेच हे ताट उचलून कढईत ठेवायचं आहे. आता मी इथं ताट हे कढईत ठेवलेलं आहे. तुम्ही बघू खालून छान पाणी असं उकळतं, खळखळ उकळतं आहे. याच्यावर लगेच ताट झाकायचं आहे आणि 15 ते 20 मिनटापर्यंत ढोकळा हा छान असा वाफून घ्यायचा आहे. याला अजिबात मध्ये उघडायचं नाही आहे. 15 ते 20 मिनटं याला आपण वाफून घेणार आहोत. वरून असं काहीतरी वजन ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान झालेला आहे. आता इथं तडका पॅन घ्यायचा आहे. त्याच्यात लगेच मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, थोडंसं चमचाभर तीळ घातलं आहे, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चुरचुरीत अशी फोडणी तयार करायची आहे आणि छान लगेच आपल्या ढोकळ्यावर गरमागरम ही घालून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. ढोकळा पहिले थंड होऊ द्यायचा आहे. 5 ते 10 मिनटं ढोकळा थंड होऊ द्यायचा आहे. इथं आपली छान अशी चुरचुरीत अशी फोडणी इथं तयार झाली. तर तुम्ही बघू शकता छान मस्त आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने याला बघून घ्यायचं आहे आपला ढोकळा झाला आहे का नाही. आता याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत आणि लगेच दुसऱ्या ताटावर याला प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकारात याला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरच कापायचं आहे. हव्या त्या आकारात तुम्ही याला कापू शकता. मी याची आता इथं चौकोनीच हे करणार आहेत. मी इथं छान याला असं कापून घेतलेलं आहे. तर मी याला इथं आता चौकोनी आकारातच कापून घेतलेलं आहे आणि लगेच आपली मस्त गरमागरम ती इथं फोडणी याच्यावर घालायची आहे. चुरचुरीत अशी खमंग फोडणी बसली पाहिजे ढोकळ्याला, म्हणजे ढोकळा छान लागतो. आणि जर तुम्हाला वरून साखरेचं पाणी घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता. पण आपण पिठात ऑलरेडी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे मी इथं साखरेचं पाणी घातलेलं नाही आहे. जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता छान याच्यावर कोथिंबीर वगैरे घालून छान असं शेव, तुमच्या इच्छेनुसार शेव असेल तर शेव घालायची आणि छान याला गरमागरम मस्त सर्व करायचं आहे. अजिबात इकडं तिकडं न बघता लगेच याला गरमागरम खायला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आपला जाळीदार लुसलुशीत ढोकळा इथं तयार झालेला आहे. बघू शकता आपलं इथं ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. त्याला अगदी मस्त घासून पुसून अगदी कोरड्या डब्यात ठेवायचं आहे, नाही तर एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये भरून स्टोअर करायचं आहे. 3 ते 4 महिने आरामशीर टिकतं. आणि जर तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहत असाल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवलं तरीसुद्धा हे पीठ छान 3 ते 4 महिने आरामाने टिकतं. त्याच्यात एक वाटी ठेवायची म्हणजे सहज आपण वाटीने काढू शकतो आणि तीच वाटी त्याच्यात राहू द्यायची.